महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगर शहरात महिनाभरापासून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तब्बल 10,000 रुपये दंड वसूल केला जातोय. त्यामुळे संतप्त झालेल्या रिक्षा चालकांनी आज उल्हासनगर वाहतूक पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला. यावेळी युनियन अध्यक्ष विकी भुलर यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालकांनी वाहतूक पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. या दंडाची रक्कम 10,000 रुपये ही मोठ्या प्रमाणात असून ती कमी करण्यात यावी. रिक्षा परमिट नियमानुसार देण्यात यावे. उर्वरित बस, ट्रक आणि नो पार्किंग मध्ये उभ्या केलेल्या गाड्यांवरही कारवाई करण्याची मागणी रिक्षा चालकांनी केली. मागणी आमची एकच आहे, 10,000 रुपयाचा दंड जो आहे तो कायद्याला धरून नाही आहे. परमिट कंडिशनचं उल्लंघन ते बोलतात, पण आता मी साहेबांशी बोललो, त्यांच्याकडे परमिट कंडिशनची लिस्टसुद्धा नाही आहे. पण ते कायद्याने बांधलेले असल्यामुळे त्यांची पॉवर नाही आहे का ते 10,000 रुपयाचा दंड कॅन्सल करतील. त्यामुळे आमचं निवेदन ते वर पाठवणार आहे. आणि हे जे वॉर्डन लोक जे फोटो काढतात तोही एक विषय होता, 10,000चा दंडाचा विषय होता. आणि आमचे जे अध्यक्ष विकेबाई आणि कार्यकारी अध्यक्ष मिटी यांनी सांगितलं की तुम्ही पहिले जे 125चा कलम लावत होता ते 125चा कलम लावा. 1,500 रुपये दंड भरण्याला काही आमची हरकत नव्हती. त्याच्यामुळेही रिक्षा चालकांना शिस्त लागू शकते. आणि जर बेशिस्त झाला तर 1,500 रुपये भरेल. त्याच्यामध्ये युनियन काही तुम्हाला क्रॉस करणार नाही किंवा युनियनचे नाकार नाही आहे. तर रिक्षा चालकांना शिस्त लावायची तर 10,000 रुपये कशाला पाहिजे? 1,500 रुपयात पण शिस्त लागू शकते. याच्या आधी पोलिसांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी केली नाही आणि अचानक झालेलं आहे. हा रिक्षावाल्यांवर आकस आहे, हा रिक्षावाल्यांवर राग आहे. कोणीतरी मोठ्या पदाधिकाऱ्याने, पोलिसाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी ऑर्डर दिलेली आहे. कारण त्यांच्याकडे आता GR पण नाही आहे, तर गव्हर्नमेंटची ऑर्डर नाही का, परिवहन विभागाकडनं आदेश आलेला नाही आहे. त्याच्यामुळे त्यांची पण गोची झालेली आहे. भाडेवाढ संदर्भात त्यांनी चर्चा केली. भाडेवाढ ते म्हणाले ते माझ्या अखत्यारीत नाही आहे. ते तर प्रादेशिक परिवहन अधिकारी जे प्राधिकरण असतं परिवहन अधिकाऱ्यांचं, त्यांच्या हातात असतं भाडेवाढ. परंतु मला हे सांगायचं आहे की कल्याणला आता सुद्धा भाडेवाढ झालेली आहे. तर जिथे जिथे आहे, जिथे जिथे जमेल तिथे तिथे आपण पण भाडेवाढ करू. आणि सोमवारच्या नंतर आंदोलनाची दिशा ठरवली, त्याला आंदोलन नक्की करू आम्ही. चौथं सीट नाही बसलो तर काय परिणाम होणार? परिणाम रिक्षा चालकाचं पोट भरणार नाही ना. आधीच कमी पैसे घेतो आम्ही. चौथं सीट घेतल्यावर त्याचं कसं पोट भरतं? परमिट जास्त सोडल्यानंतर परमिट बंद करण्यापासून 1900 किती रे 2015 पासून आम्ही नाही, 2015 नाही, ते एकनाथ शिंदे साहेब आले होते ते. हा 2019ला इलेक्शनच्या टायमाला, 2019ला इलेक्शन, 2018ला इलेक्शनच्या टायमाला जे एकनाथ शिंदे साहेब आले होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही परमिट बंद करू म्हणून. पण ते आज विसरले त्यांचं आश्वासन. शासकीय अधिकाऱ्यांच्या नावावर त्यांची रिक्षा दुसरे चालवतात, त्या संदर्भात तुम्ही मुद्दा उपस्थित केला? हो, केला मुद्दा उपस्थित. आज सुद्धा या शहरामध्ये शासकीय अधिकारी, निमशासकीय अधिकारी म्हणजे नगरपालिकेचे किंवा नगर परिषदेचे नोकर वगैरे आणि मोठे मोठे व्यापारी यांचे सुद्धा परमिट चालू आहेत. परमिट कंडिशनमध्ये असं सुद्धा आहे का यांना परमिट मिळू नये. मी त्यांना परमिट मिळालं कसं? आणि मिळालं तर यांनी ती चौकशी करायच्या ऐवजी रिक्षावाल्यांवरच का दंड आधार लावला? रिक्षावाल्याच परमिटर उल्लंघन कसं करतो हे लोक करत नाही का? तिकडे त्यांनी चौकशी करायला हवी किंवा एक एक परमिटचं विश्लेषण करून ज्याला पाहिजे त्यालाच परमिट द्यायला पाहिजे. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.